मित्रांनो आज 17 सप्टेंबर 2025 रोजीची विजू वेळे यांची ही नवीन काठीवाडी शेळींची गाडी चाळीसगावला चालली आहे। आम्ही रस्त्यामध्ये ऑन द वे, अजून जवळपास 15 किलोमीटर चाळीसगाव बाकी आहे। तर विजू किती माप आहे? 80 का? हो बरं, आपण अगोदर काहीतरी 69चं माप दिलं होतं। हो नंतर 11 घेतल्या का? 11 घेतल्या। बरं, त्याच्यामध्ये 10 शेळ्या आणि 1 10 शेळ्या आणि 1 बोकड। बरोबर बरोबर। आणि घरी किती बोलले ते? घरी 40 आहेत का? हो मित्रांनो, मी व्हिडिओ मध्ये बोलताना म्हणजे मला लक्षात राहिलं सर, 20 बोललो तुम्ही, पण नंतर 20 म्हणले घरी 40 शेळ्या। शुक्रवारची गाडी उतरली, हा त्याच्यात काय विकले ते 75 मधून उरलेले होते ना 75, त्याच्यात 40 उरलेले आहेत अजून। बरं, हो काय बरं। तर क्वालिटी वगैरे कसं काय? क्वालिटी चांगली, क्वालिटी म्हणजे पुरा जेवण पाठी आहेत। हा का? पहिले दुसऱ्या जाप्याच्या पाठी आहेत, हा तोलावर आलेले आहेत। 8 दिवसात 15 दिवसात येणार आहे। तर मित्रांनो, एक क्वालिटी पण अशी तुम्हाला तिसऱ्या जाप्याची पाड भेटणार आहे नाही का? नाही। तर ज्यादा व्हिडिओ सांगतात तशी क्वालिटी आपण बघणार आहे, कसं काय क्वालिटी आहे। जर सौदे वगैरे झाले तर तुम्हाला ते पण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, सध्या काय सगळीकडे पाऊस भरपूर आहे, त्याच्यामुळे जे कस्टमर येणार होते कस्टमर थांबून गेले, ते भरपूर थांबून गेले। आता आमच्या भागात पण जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुका आहे, खूप मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे मित्रांनो, खूप मोठं नुकसान झालेलं आहे। जे जनावरं असतील, शेळ्या, मेंढ्या, म्हशी, बैल, खूप मोठं नुकसान झालं मित्रांनो खरंच। तर त्याच्या हे बघा मित्रांनो, ही क्वालिटी बघा, वस्तू ही बघा, वस्तू म्हैस बघा क्वालिटी। 2 दिवस झाले। ही पण बघा, ही जनली का? गाडी तर जनली हो। ही बघा दुसऱ्या हातामध्ये पाट, बघा क्वालिटी बरोबर। हे बघा पुरा तोला बरोबर। हे बघा, हे बघा क्वालिटी। हे बघा, बघा खाली काची बघा मित्रांनो, पूर्ण पहिल्या दुसऱ्या मध्ये माल बघायला भेटला बरोबर। कच्ची हो, पहिल्या मध्ये आता दादा तिंगडी पगडी बघून घ्या। हे बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये पाहून घ्या। हे बघा, धीरे 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 नको बघ, हे बघा असं बरोबर तोलावरचे पण तोलावरची पण हे बघा, पहिल्या मध्ये हल्ली तू मयूर बाबा मयूर तुझा हे बघा, काय हे बघा वस्तू, हे बघा, हे बघा माप बघा मित्रांनो। आता ही बघा उतरलं परत माप, हिला म्हणता मित्रांनो म्हैस, बरोबर। हे बघा भरपूर लागायची बाकी असत बरोबर। बघा ही पाठ, हे पण बघा पूर्ण पहिल्या दुसऱ्या मध्ये पूर्ण टोटल शेअर, तिसऱ्या मध्ये पण कुठलीच सापडते। काय बघा तिथं काय गवत लाव, हे बघा, बघा खाली पाव बरोबर।
पहिल्यामध्ये बरोबर समजून घ्यायचं. बरोबर. शर्ट, शिंगडी, चेहरापट्टी सगळ्या गोष्टी, अंगावरचं कापड सगळे चमक वगैरे सगळ्या गोष्टी लगेच समजतात मित्रांनो. हे बघा, हे बघा खाली. बरोबर हे बघा, हे बघा बरोबर चमक मारवाड का. ही बघा म्हैस अजून. हे बघा पूर्ण 90 माल आकार दादा. हे बघा पहिल्यामध्ये बघा. हे बघा बघा हाय का नाही पहिल्यामध्ये बघा. पहिल्यामध्ये बरोबर. हे पहा सड पुढं. हे पण बघा. हे बघा वस्तू. हे बघा म्हैस. हे बघा मित्रांनो क्वालिटी. ही क्वालिटी तुम्हाला इथं चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहे. हा बोला. हे बघा. बरं बरं या आराम काय काही ना. हा हा आला का. बरं बरं बघा. हे बघा. बरोबर. ही बघा पहिल्यामध्ये. बरोबर. हे बघू दे पहिल्यामध्ये. पूर्ण पहिलं आणि दुसरं. बरोबर. तुम्हाला ते नाव बघायला पाहिजे. मध्ये झालं म्हशी दिसू राहिल्या अजून. हे बघा. नाही ना. हो हे बघा. हे बघा. बरोबर. ही पण बघा पूर्ण मित्रांनो डबल हड्डी शेड. आता हिची चमक बघा दुसऱ्या ह्याच्यामध्ये क्वालिटी बघायची नाही ना. हे बघा. हे बघा. बरोबर. हे बघा शिडी. चमक बघा. हे बघा. हे बघा 4 दात बच्च. 4 दात. हे बघा बोकड. 4 दात मध्ये बघा मित्रांनो कोडा बोकड. हे बघा वस्तू. चमक बघा शेती. बरोबर. हॅलो पहिल्यामध्ये. हे बघा. हे बघा कलर मध्ये. बरोबर. हे बघा. एक से बढ़कर एक पूर्ण डबल हड्डी माल मित्रांनो. हे बघा क्वालिटी क्या बात आहे. उंच पूर्ण माप आहे बघा. हे बघा. इकडे पण बघा. बरोबर. ही वस्तू बघा एक नंबर माप. हे बघा वस्तू पूर्ण डबल हड्डी शिड्या मित्रांनो बघा. एवढ्या लांबून आल्या पण शिड्या वाटतं कमरत बघा एकदम फिट आहेत. दादा परवापासून जमा करणं चालू आहे शेळ्या. हा का. सकाळचा जमा आहे. शेणनी काही खाल्लेलं नाही काही नाही. हे बघा. हे बघा. बरोबर. पहिल्या दापेची पाय. बरोबर.
हे बघा केवढं लांब माप आहे मित्रांनो. बघा ही काठीवाडी शेळी बघा. ही पहाट आहे बघा पहिल्यामध्ये. बघा बघा पहिल्यामध्ये हे बघा. पहिल्यामध्ये इतक्या पावर करताय, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जबरदस्त पावर करतो. हे बघा दुसऱ्यामध्ये बरोबर. हे बघा बरोबर. वस्तू नान खुआ. हे बघा ही बघा वस्तू दुसऱ्यामध्ये. बघा मित्रांनो बघा ही क्वालिटी दुसऱ्या ह्याच्यामध्ये जबरदस्त. हे पण बघा बघा जोडा एक नंबर उतरला बरोबर. हे पण बघा पूर्ण डबल अड्डे शेळ्या मित्रांनो. एक शेळी अशी लुकडी दिसली नाही एकदम. सगळ्या क्वालिटीच्या बघायला भेटल्या. ही पण बघा पूर्ण वरती सगळे बघा कशा शेळ्या एकदम सगळ्या जवानीच्या शेळ्या आहेत. ही बघा ही एक तिसऱ्यामध्ये दिसते मला. बघा जबरदस्त वजन आहे. हे बघा हे बघा ते पण एक एक नंबर जबरदस्त क्वालिटी. हळूहळू फेकू नको. हे बघा अजून केवढी उंची शेळी. हे बघा क्वालिटी. हे बघा दुसऱ्या हातामध्ये पाठ जबरदस्त. हे बघा पहिल्यामध्ये वस्तू. हे बघा क्वालिटी. ही पण बघा मित्रांनो ए पासून तर झेड पर्यंत एक नंबर क्वालिटी आहे. गाडी पण यावेळेस मोठी आयसर आलेली आहे कारण की माल जास्त त्याच्यामुळे. वरती बकऱ्या आहे का रे? नाही बकरी भरली हे ना ओरिजिनल बकरा आहे. कुठला? अंबाजी जंगल का? हा त्याला तोडणी मित्रांनो अंबाजी जंगल म्हणून आहे तिथल्या बकऱ्या या. हे बघा हे बघा महाराज भावनगर जुनागड प्युअर ओरिजिनल अंबाजी जंगल आहे. हे बघा तुम्ही बकऱ्या उतरवल्याच्यात आहे का काने तिरपे? एक बी नाही सगळे सारखे कुठत पूर्ण एक सारखे मापी. हा हे बघा हे बघा बरोबर शेवटपर्यंत ही क्वालिटी आली. मित्रांनो एकदा अगोदर आपण शेळीवरती नजर मारून घेऊ. शेड्या किती येतात बघा. ही पहिल्या वेतातली पाठ जनली. आता हिने 2 बच्चे दिले बघा. हे 2चं प्रमाण आहे जे ते समोर. दोघी बच्चे हे बघा चालतंय का चालू जनलेली गाण सगळी. दोघी बच्चे जिवंत आहेत. दाताला 6 दात. ते 4 दात मध्ये लावत असतात आणि 6 दात मध्ये बरोबर पाठ जनायला येते. त्याच्यानंतर माप बघा. आता शेळ्या किती ते बघा अगोदर. हे बघा इकडे शेळ्या बघा. ही टोटल दावण बघा कुठून दावण बांधली त्या बघा त्या पट्ट्यातून दावण बांधलेली पाहिली का. या पट्ट्यातून इथपर्यंत दावत. त्याच्यानंतर इकडे शेळ्या टोटल माप हे 100+ आहे. 100च्या कितीतरी प्लस असेल. विजू नमस्कार. नमस्कार शेठ नमस्कार. नमस्कार. किती माप होतं आपलं 120 पूर्ण आहे. चालू गाडीमध्ये 80 आले आणि पहिल्या 40 होते. 120चं माप आहे. क्या बात आहे. आता दावणीला किती बांधल्या संदीप भैया? 50 जागा नाही ना बरोबर. बाकीच्या मोकळ्या. मित्रांनो शिंगडी बघा अगोदर. हे बघा शिंगडी 120 मध्ये ना फक्त मोजून 10 बकऱ्या हलक्या आहेत. 10 बकऱ्या हलक्या येतील. 110 बकरी 1 नंबर. जी गाडी आपण उतरवली पूर्ण गाडी टॉपची उतरवलेली बरोबर. काही ज्या मागच्या आहेत हो हे बघा. आता ही जी दावण बांधलेली हिला सोडताना हिला सोडलं इकडे खाली पण बघा. हे बघा माप. इकडे बघा चढताय शेळ्या. या बघा इकडे शेळ्या बघा.
हलकं कुठंच नाही मित्रांनो, सगळीकडे अडचण नाही की दावणीला भारी बांधले आहेत मग खाली हलके असतील, हा पण विषय नाही आहे. हे दावणीला बिल्ले कमी असल्यामुळे जितके बिडले तितके बांधले गेले. बरोबर बरोबर. बाकीचे मोकळे दुसरा तिसऱ्यातला पहिल्या दुसऱ्यामध्ये जास्त सापडते आता. बरोबर. ही बघा क्वालिटी घेणार आहे ना, पुढे 2-5 वर्ष टिकावायला पाहिजे. बरोबर बरोबर. दादा खाली हे बघा मित्रांनो, पावर बघा शेळीची. इकडे बघा शेळी. हे बघा, हे बघा सर्व चमक पण बघा शेळी. हे बघा. क्वालिटी चमक आहे तिला. बरोबर. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर आपण दावणीकडे जाऊ, दावणीतल्या शेळ्या दाखवतो. त्याच्यानंतर तिकडे बघा, तिकडे तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील. हे बघा हे माप, हे बघा, हे बघा शेळ्या टोटल. हे बघा जवानीच्या शेळ्या, दुसरं तिसरं आणि बाकी पहिल्यामध्ये. हे बघा, हे बघा क्वालिटी. होलसेल रेटमध्ये तुम्हाला शेळ्या भेटतील, होलसेलमध्ये. कारण की आठवड्याला 2 गाड्या, महिन्याला 8 गाड्या येणार आहेत. हे बघा, कधी पण या, एनी टाइम 40 गावामध्ये, कधी अर्ध रात्री या. मोबाईल नंबर दिलेले मध्ये आकाश दादा 80च्या पुढे शाळा येते. 80च्या पुढे. पहिल्या त्यापैकी पाठ आहे बरोबर. दादा. 80च्या पुढे शाळा येते. बरोबर. पहिल्या त्यापैकी पाठ आहे. हो हे बघा पहिला हे जातो. बघा बघा पहिला जातो. महिन्याची कच्ची बरोबर. पाटे पाटे इकडे बघा क्वालिटी बघा, खाली पूर्ण डबल अड्डी. या बघा, पहिल्या दाराच्या पाठी आता दादा. हे बघा. हे बघा हे बघा. बघा शिंगडी पगडी तर बघून घ्या. चला आता शिंगडी दाखवतो तुम्हाला अगोदर. मी आपण शिंगडीवरती होतो. चेहरापट्टी शिंगडी एकदम जवानीचा माल आहे. एकदा घेऊन गेले म्हणजे 5-7 वर्ष शेळी बदलवायचं काम नाही आहे. हे बघा, हे बघा शेळी, बघा शिंगडी. मित्रांनो माप दाखवतो तुम्हाला मी. बघू शकतो तुम्ही शेळ्या वगैरे. या बघा, काशी दाखवायचं का म्हणजे तुम्हाला अशाच काशी बघायला भेटतं बघा. हे बघा, तरी तुम्हाला काशी दाखवतो, बकरा सोडून काशी दाखवतो. टोटली होलसेल रेटमध्ये एवढ्या शेळ्या मित्रांनो, जबरदस्त शेळ्या. तुम्ही कधीही या. हे बघा, जेवढं दाम दिलं त्यापेक्षा जास्त इकडे तुम्हाला बघायला भेटतील. हे बघा इकडे. बघा चला क्वालिटी दाखवतो. फिरा बाबू. हे बघा तोलावरची. हो बरोबर. येऊ द्या. बघा माप बघा, काशी बघा, हाईट बघा, सगळ्या गोष्टी बघा. डबल हड्डी. हे बघा दावणीमध्ये आणि दावणीतच सोडल्यानंतर बघा क्वालिटी. बरोबर. पगडी चमक बघायची का दादा शेळी. त्याचा जांभरेट बनवतो, कातरला माल येतो. बरोबर. हे बघा अजून लागाची बाकी शेळी. हो लागल्यावर शेळीला चालता येणार नाही. बरोबर. हे पण बघा. हे बघा 1 से बढ़कर 1 क्वालिटी हो मित्रांनो. 140 डबल गाडी चालवली अजून पण त्यांच्यापाशी घ्यायला. कधी पण या डबल गाडी चालवली तुम्हाला. पासून तर झेड पर्यंत पूर्ण हीच क्वालिटी आकाश दादा. हे बघा खाली गड्डे बघा शेळीचे. बरोबर. हे बघा क्वालिटी पूर्ण 1 नंबर माल. बघा. हे बघा बरोबर. हे वस्तू ज्या दावणीला बांधे आहे त्यात आहे एकच नंबर, पण ज्या मोकळे आहे ते सुद्धा तसेच आहे आता तुझा पूर्ण क्वालिटी. हे बघा. हे बघा वस्तू. हे बघा क्वालिटी. बघा कास बघा. 21 बघायला भेटणार आहे. बरोबर. सारखी घालणार. बघा. बघा काशी डबल हड्डी माप एकदम. हे बघा कलर वस्तू. वस्तू बघा. हे बघा गड्डा शेळीचा. हे बघा मित्रांनो, आज जो रिलॅक्स उभे आहेत त्यांच्याकडे पण जाऊ आपण. पहिले क्वालिटी दाखवून गाडीवर आले थकले ते.
हे बघा आपलं जसे बच करायचं काम नाही. बरोबर. हे बघा शेळीची चमक, बोलायचं काही पण नाही, बोलत बसायचं. हे बघा चमक आणि वस्तू बघायची आकाश दादा. बोलून गावाचं नाही, क्वालिटी आणायची असा विषय आपला. बरोबर. हे बघा गड्डे. बच करून कार्यक्रम नाही झाला, शांतताच कार्यक्रम झाला आकाश दादा. हे बघा वस्तू नांद गुळा. बरोबर. हे बघा क्वालिटी पूर्ण तोलावरचा माल आहे आपल्याला. बरोबर. बरोबर. चला येऊ द्या, क्वालिटी येऊ द्या. हे बघा काशी. हा जो माल आहे का तुझा, हो. पहिला दुसरा वाला माल आहे. पहिलं दुसरं होतं काय. जास्त वस्त एक बी नाही याच्यामध्ये. बरोबर. हे बघा फिरवा. हे बघा. हे बघा माप. चालेल. दादा कलर मध्ये हो जोडा. तिसरं वेताच्या आहे. हो. पण खाली वस्तू बघा. हे बघा माप. वस्तू बघा गागर. आकाश भाऊ, हो 2 महिन्यापासून पडलेल्या द्यायच्या लाल कलर मध्ये. तुम्हाला बोललो होतं का? हो त्या बघा आता काय 2 महिने कंप्लीट झाले येईल ना. हो हो. तो वाण घेत नाही, काही राहिले असते ते पटक्यात विकल्या गेले असते ती. बरोबर. हा आम्हाला आतापर्यंत राहिला नसता आकाश दादा. बरोबर. हे बघा हे बघा डबल अड्डी. नाम कुवा. बरोबर. नाद खुडा जळगाव धुळा. आता तेच बोलणार. हे बघा. अरे अख्खा खानदेसड आला का तो. अख्खा खानदेसड आला का तो. नाद खुडा जळगाव धुळा. हे बघा. हे बघा दुसऱ्या हातामध्ये बघा 1 नंबर क्वालिटी बरं. जवानीच्या एकदम. चेहरा पट्टी शिंगडी साधा ते फक्त. हे बघा. बरोबर. पहिल्या जाप्यामध्ये आकाश दादा. हे तुला एक गजब आहे हो. मग बघा नांद कुवान जयगाव धुळा वस्तू बघा घागर हो पहिल्या मधीच. बरोबर. हे बघा. काय मागे उन्हात घ्यायचे. हा मागे का. पहिल्या जाप्याची पाठी ती हो हे घोडा इकडचा. लागलेली ती. बरोबर. ही बघा चालू लागली पहिला लागली. हे बघा. पहिल्या पाठीवर. बरोबर. ही बघा क्वालिटी. अरे हो ताता का जाऊ घर म्हणा घर. बरोबर. हे बघा मित्रांनो या पहिल्या होतात मध्ये पाठी बघा. त्यात आपण दावणीला बांधलेले बरं. साईडला शिंगडी बघा आकाश दादा तीनची. या बांधला का दावणीला. या बांधलेलं नव्हते नाही ना? मोकळं आहे. हा, बरोबर. भरपूर पाठी मोकळा आहे. बरोबर. हे बघा खाली गड्डे पण बघा आकाश दादा. हे बघा पहिल्याच मित्रांनो जापेची. पहिल्या जाप्यामध्ये हे बघा चेहरा पट्टी बघा. ही बघा ही पण पहिल्या मध्ये. हे बघा. हे बघा वस्तू बरोबर. हे पण बघा. चिंगडीवरूनच करून द्यायचं आकाश दादा. हो. मित्रांनो जसं की आपण तुम्हाला नेहमी दाखवत असतो की विजूभाऊ यांच्याकडे होलसेलमध्ये तुम्हाला काठेवाडी शेळ्या घ्यायला भेटतील. याला कारण असे की विजूभाऊकडे मॅनपॉवर आहे तो खूप मॅनपॉवर आहे आणि आठवड्याला 2 गाड्या त्यांच्या येत असतात. घरचाच मॅनपॉवर आहे. जसं मयूर असेल संदीप असेल अजून 2-3 जण आहेत. घरचे माणसं सगळे घरचे माणसं आहेत आणि आठवड्याला 2 गाड्या म्हणजे महिन्याला तुम्हाला सांगतो मी 8 ते 7-8 गाड्या. 200 बकरी बी राहील तरी आम्ही हँडल करू शकतो आपल्याला. बरोबर. आठवड्याला 200 बकरी आठवड्याला 200 बी तरी हँडल. तर विजू आपण नेहमीच म्हणतो की होलसेलमध्ये शेळ्या भेटतील. तर कसं काय असेल होलसेल एक हे बघा आता बघा. माझ्याकडे तुम्ही सांगू हा माझ्याकडे आता 120 शेळ्या आहेत. बरोबर. 120 शेळ्यामध्ये एखादी कस्टमर आला मला 10 शेळ्या पाहिजे बा 120 मधून त्याला कमीत कमी 20,000 पर्यंत बसतील. बरं. आणि कोणी घेतल्या मग त्याच्यात 15-20 जसं घेतलं 17ला बी 18ला बी 19ला बी 20ला बी. बरं. फक्त 17 तर 20 धरून चालायचा पट्टीचा हिशोब पट्टीचा. 10चा हिशोब. हो. आणि 2 घेतल्यामुळे त्या वर जातील थोड्या बरोबर. 20-20.5 त्या रेंज मध्ये जातील. जसे घेतलं जशी जशी क्वालिटी काढली. आता जशी आपण क्वालिटी काढतो आता तुमच्या खांडामध्ये मी बऱ्याच शेळ्या मोठ्या पण पाहिलेल्या आहेत. मोठ्या. बरोबर. तर मित्रांनो 1, 2 किंवा 5चा जो दाम असतो तो वेगळा असतो. जर समजा तुम्हाला 10 घ्यायच्या आहेत 15 घ्यायच्या 20 घ्यायच्या आहेत तर त्यानुसार समजा वर्षा 10 गेल्याच्यातनं
परत खालच्या 10 गेल्याच्यातनं परत त्या 10 गेल्या. रेट म्हणजे जसं आता वरच्या गेले विकले खालच्या मग ते काय बरोबर थोडं 600-500 कमी होता, त्याच्या खालच्या गेले 600-500 कमी होत चालता. बरोबर. जशी क्वालिटी घेशाल, क्वालिटी जेवढं कॅरेट सोनं घेशाल तेवढा दाम तुम्हाला हा इथं द्यावा लागणार. 22 घेता का 24 घेता का 18 कॅरेट घेता तसं तुम्हाला दाम वगैरे मित्रांनो हा इथं द्यावा लागणार. होलसेल आहे, पूर्ण समुद्र आहे काठेवाडी शेडींचा. बाजारात कधी गेलो भाजीपाला घ्यायला, बरोबर. काही निवडायला, तर आपण निवडूनच पाहणार माल. सकाळचा जो टाइम असतो का भाजीपालाचा तो पण टाईट असतो, तो टाईट आणि असतो. संध्याकाळी ना 10 रुपयाला वाटा भेटतो संध्याकाळी. असं पण विषय वाटा असतो तो. हा त्याला सगळं मिक्स मध्ये जाऊ द्या 10 रुपये. मोकळे करा असतात. बरोबर. तसं आपला पण बाजारात असतो तो. आपला बाजार संध्याकाळी तिकडे असतो. मग बाजार जो शनिवारचा बाजार असतो तो वाटा असतो तो घ्या मग इथं. हा तर मित्रांनो असं असतं, क्वालिटीसाठी घरी यावं लागतं. क्वालिटी चांगली घरीच भेटते. आणि खास करून जे लांबचे माणसं आहेत त्यांना सांगणं कधी तुम्ही लांब म्हणता तुमचं पुन्हा येणं होत नाही, एकदा क्वालिटी घेऊन जावं लागते. तर क्वालिटी चांगली टॉपची क्वालिटी घेऊन चला, जेणेकरून तुमच्यापाशी त्याची जी पुढची जी पिढी असणार आहे, जनरेशन असणार आहे, ती सेम तिच्यावर यावं, दुधाला तशी उतरावं. सगळ्या गोष्टी माप वगैरे हे बघा, क्वालिटी वगैरे टोटल तुम्हाला दाखवलीच, एकदम शॉर्टकटमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला दावणीचा किंवा क्वालिटीचा, जसं आता 2-3 दिवसानंतर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ टाकल्यानंतर जो माल विकला जाईल तो व्हिडिओ टोटली तुमच्यापर्यंत बघायला सौदे वगैरे लाईव्ह तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर व्हिडिओ तसे सगळे व्हिडिओ बघत चला. हे बघा